फर्स्ट चॅप्टर रिवाइज करायचं आपल्याला. फर्स्ट चॅप्टरचं नाव राहते रोटेशनल डायनामिक्स. आता हा जो चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स हा दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. एक पार्ट सर्क्युलर मोशन, सेकंड पार्ट रोटेशनल मोशन. ठीक आहे, आपण एक एक पार्ट पाहू. सगळ्यात पहिले आपल्याला सर्क्युलर मोशन स्टार्ट करायचं आहे. सो व्हॉट इज मीन्ड बाय सर्क्युलर मोशन? सर्क्युलर मोशन मीन्स काय विल पा? मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज नोन एज सर्क्युलर मोशन. एखादा पार्टिकल जर सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग फिरत असेल तर तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला. ठीक आहे, मग त्याला डिफाईन आपण कसं करू शकतो पा? मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग circumference of a circle is known as circular motion. There are lot of examples of circular motion. Circular motion चे बरेच एक्झाम्पल आहेत. मून अर्थच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करते. काय परफॉर्म करते? सर्क्युलर मोशन. टिप ऑफ द हँड्स इन क्लॉक. क्लॉक मध्ये जे हँड्स असतात, सेकंड हँड, मिनिट हँड, आर हँड, त्यांचे टिप जे आहेत हे काय परफॉर्म करतात? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या अराउंड मध्ये सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरते. काय परफॉर्म करते? सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. ठीक आहे, आता सर्क्युलर मोशन पाहिल्यानंतर याचे दोन टाइप्स आहेत. टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. कुठले कुठले टाइप्स आहेत पहा? पहिला टाइप आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. and second one is non-uniform circular motion. सर्क्युलर मोशन हे ब्रॉडली क्लासिफाय होते दोन टाइप्स मध्ये, एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एक नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. डिफरन्स काय आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मीन्स स्पीड इज कॉन्स्टंट. स्पीड कशी असते? कॉन्स्टंट असते. आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड इज व्हेरिएबल. स्पीड ही व्हेरिएबल राहते. स्पीड कॉन्स्टंट अँड स्पीड इज व्हेरिएबल. आय एम नॉट आस्किंग अबाउट वेलॉसिटी. वेलॉसिटीचा उल्लेख नाही केला मी इथे, फक्त स्पीड. वेलॉसिटीचा उल्लेख का नाही केला? कारण की वेलॉसिटी कुठली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. बरोबर आहे. जर वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे तर जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते तेव्हा प्रत्येक पोझिशनवर वेलॉसिटीची डायरेक्शन काय होत असते? चेंज. पार्टिकल इथे आहे, वेलॉसिटीची डायरेक्शन टँजेन्शियल राहते, म्हणजे वेलॉसिटी डायरेक्शन ही आहे. पण जेव्हा पार्टिकल इथे गेला तेव्हा वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाली. म्हणजे वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड जरी कॉन्स्टंट असलं तर त्याची डायरेक्शन काय होऊन राहिली? चेंज होऊन राहिली. मग अशा वेळेस आपल्याला वेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणता येईल का? नाही. हा, स्पीड का बरं म्हटलं? बिकॉज स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. स्पीड कुठली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. मग स्पीड जर स्केलर क्वांटिटी आहे तर स्केलर क्वांटिटी रिक्वायर्स ओनली मॅग्निट्यूड. त्या डायरेक्शनचं काही घेणं देणं नाही. मग जर फक्त मॅग्निट्यूडचा विचार जर करता तर स्पीड ही कुठली क्वांटिटी म्हणजे काय राहते? कॉन्स्टंट राहते. म्हणून आपण म्हणू शकतो की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कशी आहे? कॉन्स्टंट आहे. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कशी आहे? व्हेरिएबल आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे आपण बरेच एक्झाम्पल पाहू शकतो. आपण फॅन सेट केलेला आहे एक 5च्या स्पीडवर. ठीक आहे, 5 म्हणा, 4 म्हणा, 3 म्हणा. आपण फॅन एक सेट करून ठेवला. आता एक वेळ स्पीड अटेन केल्यानंतर फॅनचे जे टिप आहेत ते एका कॉन्स्टंट स्पीडनं फिरून राहिले तर काय परफॉर्म करून राहिले? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मून अर्थच्या अराउंड मध्ये रिव्हॉल्व करते, एका कॉन्स्टंट स्पीडनं रिव्हॉल्व करते. मग त्याचं मोशन पण कुठलं झालं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. घड्याळाचे काटे जे राहतात त्यांचे टिप ते कसे परफॉर्म करतील? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, पण मी जर स्पीड व्हेरिएबल ठेवली, मी काय केला? फॅन एकदम स्विच ऑफ करून दिला. फॅन स्विच ऑफ केल्यानंतर काय होईल? त्याची स्पीड हळूहळू कमी होईल. म्हणजे आता स्पीड कॉन्स्टंट नाही आहे,
स्पीड आता डिक्रीज होऊन राहिली. बरोबर आहे. एका दगडाला मी काय केलं, धागा बांधला, स्ट्रिंग बांधली आणि ते हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व्ह करून राहिलो, मॅन्युअली रिव्हॉल्व्ह करून राहिलो. याचा अर्थ स्पीड कॉन्स्टंट राहण्याची शक्यता फार कमी आहे. कधी जास्त होईल, कधी कमी होईल. बरोबर आहे. किंवा व्हर्टिकल सर्कलमध्ये रिव्हॉल्व्ह करून राहिलो, कधी जास्त होईल, कधी कमी होईल. लोएस्ट पोझिशनवर जास्त असते, हायएस्ट पोझिशनवर कमी असते. स्पीड व्हेरिएबल आहे. जशी स्पीड व्हेरिएबल आहे तसं आपण म्हणू शकतो की ते मोशन कुठलं आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. आलं लक्षात. सर्क्युलर मोशन म्हणजे पार्टिकल जर सर्कलमध्ये फिरत असेल तर सर्क्युलर मोशन, सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग फिरत असेल तर सर्क्युलर मोशन. त्याचे दोन टाईप, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, स्पीड व्हेरिएबल असेल तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एवढं आलं लक्षात. त्यानंतर या चॅप्टरच्या काही बेसिक टर्म्स आपल्याला पाहायच्या आहेत, ज्या बेसिक टर्म्स आपल्याला पूर्ण चॅप्टरमध्ये कामात पडतील. सगळ्यात पहिली बेसिक टर्म म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट. जे एक्स न डिनोट केल्या जाते और डीएक्स न डिनोट केल्या जाईल. लिनियर डिस्प्लेसमेंट एक तर एक्स न डिनोट केल्या जाईल किंवा लिनियर डीएक्स न डिनोट केल्या जाईल. ऑब्जेक्ट जेव्हा अलॉंग स्ट्रेट लाईन मूव्ह करते, बरोबर आहे, किंवा मग समजा अलॉंग कर्व लाईन पण मूव्ह करून राहिला, तेव्हा त्याची लिनियर डिस्प्लेसमेंट तो इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत किती अंतर कव्हर करते ते म्हणजे काय झालं, त्याची लिनियर डिस्प्लेसमेंट. मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन जर असेल तर डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट दोन्हीही एकच असतात. डिस्टन्स और डिस्प्लेसमेंट मे बी इक्वल इफ द मोशन इज कंटिन्युअस अलॉंग द स्ट्रेट लाईन. ठीक आहे. त्यानंतर दुसरी बेसिक टर्म आपल्याला पाहायची आहे, लिनियर वेलॉसिटी. सो व्हॉट इज बीन बाय लिनियर वेलॉसिटी, एक तर व्ही न डिनोट करतात और डीव्ही न डिनोट केल्या जाते. लिनियर वेलॉसिटी म्हणजे काय होईल, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, किती टाइम मध्ये किती डिस्प्लेसमेंट चेंज झाली. म्हणजे एक प्रकारचा रेशोच आहे. वर आपल्याला काय घ्यायचं आहे, चेंज इन डिस्प्लेसमेंट, खाली काय घ्यायचं आहे, चेंज इन टाइम. किती टाइम मध्ये किती डिस्प्लेसमेंट चेंज झाली म्हणजे काय झाली, वेलॉसिटी. त्यानंतर तिसरी बेसिक टर्म लिनियर ऍक्सलरेशन. ए न डिनोट केल्या जाते. जसं आपण लिनियर व्हेलॉसिटीला म्हटलं की रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, तसं लिनियर ऍक्सलरेशनला आपण म्हणू शकतो रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. विथ रिस्पेक्ट टू टाइम यू कॅन कॉल इट rate of change of linear velocity is known as linear acceleration. Velocity तुम्ही v is equals to dx upon dt असंही लिहू शकता आणि acceleration तुम्ही लिहिताना dv upon dt असंही लिहिता येते. Rate of change of velocity with respect to time. त्यानंतर चौथी बेसिक टर्म रेडियस वेक्टर. सर सिंपली रेडियस का नाही म्हटलं, रेडियस वेक्टर का म्हटलेलं आहे. रेडियस वेक्टर म्हणजे काय होते पहा, समजा एक ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला, ही ऑब्जेक्टची पोझिशन आहे आणि हे सेंटर आहे. तर सेंटर पासून ड्रॉ केलेला वेक्टर कुठपर्यंत, पोझिशन ऑफ पार्टिकल विच इज एक्झिक्युटिंग सर्क्युलर मोशन. जो पार्टिकल सर्क्युलर मोशन एक्झिक्यूट करून राहिला त्याच्या पोझिशन पर्यंत सेंटर पासून ड्रॉ केलेला एक वेक्टर, त्या वेक्टरला आपण रेडियस वेक्टर असं म्हणू. सर रेडियस इथं स्केलर क्वांटिटी आहे, तुम्ही याला वेक्टर म्हटलं. रेडियसची पहा, जेव्हा पार्टिकल फक्त सर्कल काढला आपण तर रेडियस स्केलरच आहे, पण आता इथे सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला तर ऑब्जेक्ट फिरून राहिला, इथून इथपर्यंत आला, रेडियसची डायरेक्शन बदलली, मग डायरेक्शन चेंज होऊन राहिली म्हणून त्याला काय म्हटलं आपण, वेक्टर. आलं लक्षात. तसं त्याचं एसआय युनिट जर विचारलं तुम्हाला तर मीटरच राहील, सीजीएस युनिट विचारलं तर सेंटीमीटरच राहील, डायमेन्शन जर विचारले तर L1 M0 T0 हेच राहते. ठीक आहे. बाकी सगळ्या प्रॉपर्टी रेडियसच्या, फक्त वेक्टर यासाठी नाव दिलेलं आहे कारण की सर्क्युलर मोशन सुरू आहे आणि कंटिन्युअसली त्याची डायरेक्शन चेंज होऊन राहिली. आपण क्लॉकवाईज घेतली तर चेंज किंवा अँटी क्लॉकवाईज घेऊ शकतो, तर डायरेक्शनवर डिपेंड आहे म्हणून त्याला वेक्टर असं नाव दिलेलं आहे.
त्यानंतर पाचवी बेसिक टर्म अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर डिस्प्लेसमेंट. आता हा जो रेडियस वेक्टर आहे हा सेंटरवर एक अँगल डिस्क्राईब करते. जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना जेव्हा तो त्याच्या इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत जाते तेव्हा तो सेंटरवर एक अँगल डिस्क्राईब करते. त्या अँगलला आपण म्हणतो अँगुलर डिस्प्लेसमेंट. An angle described at the center of circle by radius vector when particle changes its position from its initial position to final position, that angle is known as angular displacement. ठीक आहे. अँगुलर डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट जर विचारलं तर ते राहते रेडियन. सीजीएस युनिट नाही कारण की ते सप्लिमेंटरी युनिट आहे. ठीक आहे. डायमेन्शन जर विचारले तर अँगुलर डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन नाहीत. अँगुलर डिस्प्लेसमेंट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. हे अशा काय एकच क्वांटिटी आहे की ज्याला युनिटचा आहे पण याला डायमेन्शन नाही आहे. नाही तर जर समजा ज्याला डायमेन्शन नसते तर युनिट पण नसते. ठीक आहे. डायमेन्शन का नाही आहे कारण की डायमेन्शनच्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण फक्त आणि फक्त फंडामेंटल क्वांटिटीज लिहू शकतो आणि रेडियन ही फंडामेंटल क्वांटिटी नाही आहे, फंडामेंटल युनिट नाही आहे, हे सप्लिमेंटरी युनिट आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला डायमेन्शनच्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिताच येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट टर्म आपल्याला पाहायची आहे अँगुलर वेलॉसिटी. अँगुलर वेलॉसिटी डिनोटेड बाय ओमेगा. बरेच जण डब्ल्यू म्हणतात, डब्ल्यू नाही आहे, तो काय आहे ओमेगा आहे. सर आपण लिनियर वेलॉसिटी पाहिली. याला म्हणताना आपण म्हटलं रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम और रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट इज नोन एज लिनियर वेलॉसिटी. अँगुलर वेलॉसिटीची पण काही तशाच प्रकारे होईल का? सेम तशीच आहे. फक्त आपल्याला लिनियरचे पॅरामीटर चेंज करायचे आहेत किंवा रिप्लेस करायचे आहेत अँगुलरच्या पॅरामीटरनं. म्हणजेच अँगुलर वेलॉसिटी म्हणजे मी काय म्हणेल पहा, इज इक्वल्स टू डी थीटा अपॉन डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. किती टाइम मध्ये किती अँगल चेंज होऊन राहिला ते म्हणजे काय असते अँगुलर वेलॉसिटी. ओमेगा डिनोट करतात. याचाच फॉर्म्युला आपण लिहू शकतो डी थीटा अपॉन डी टी. अँगुलर वेलॉसिटीचा अजून एक फॉर्म्युला आहे जो आपल्याला कामात पडणार आहे, तो म्हणजे 2πn. आता याच्यामध्ये एन म्हणजे काय आहे? एन स्टँड्स फॉर फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज मेंट बाय फ्रिक्वेन्सी? नंबर ऑफ रिव्होल्युशन्स एक्झिक्युटेड और परफॉर्म इन 1 सेकंड. एका सेकंड मध्ये किती नंबर ऑफ रिव्होल्युशन्स होऊन राहिले. एका सेकंड मध्ये 1, 2, 3, 4 रिव्होल्युशन्स होत असतील तर फ्रिक्वेन्सी किती झाली? 4. बरोबर आहे. एका सेकंड मध्ये 100 रिव्होल्युशन्स होत असतील तर फ्रिक्वेन्सी किती झाली? 100. लक्षात येऊन राहिलं? नंबर ऑफ रिव्होल्युशन्स परफॉर्म इन 1 सेकंड. एका सेकंड मध्ये झालेले रिव्होल्युशन्स म्हणजे फ्रिक्वेन्सी. मग 2πn हा फॉर्म्युला कशाचा आहे? ओमेगाचा आहे. याला आणखी एक फॉर्म्युला आपण लिहू शकतो 2π अपॉन टी. कॅपिटल टी काढलेला आहे पहा मी. Capital T stands for time period. So what is meant by time period? Time taken by a particle to complete one revolution. एक रिव्होल्युशन कंप्लीट होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे काय असते? टाइम पिरियड. सर या टी मध्ये आणि या डीटी मध्ये काय फरक आहे? या डीटीला आपण इन्स्टंट टाइम म्हणू शकतो. पहा, पार्टिकलने इथे सर्क्युलर मोशन चालू केलं. आता इथून पूर्ण इथपर्यंत येईपर्यंत म्हणजेच इनिशियल आणि फायनल पोझिशन एकच येईपर्यंत लागणारा वेळ म्हणजे कॅपिटल टी. पण आता पार्टिकल जेव्हा इथून इथपर्यंत गेला, बरोबर आहे, यासाठी टाइम कव्हर झाला डीटी, त्याला आपण म्हणतो इन्स्टंट टाइम. मग या डीटी मध्ये आणि त्या कॅपिटल टी मध्ये हा फरक आहे. एक रिव्होल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे टी आणि पूर्ण मोशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच काय राहते? डीटी, दॅट इज इन्स्टंट टाइम. हा फरक राहते कॅपिटल टी आणि डीटी मध्ये. हे झाले ओमेगाचे फॉर्म्युले. त्यानंतर आणखी एक बेसिक टर्म आपल्याला घ्यायची आहे अँगुलर ऍक्सलरेशन. अँगुलर ऍक्सलरेशन डिनोट करतात अल्फाने. ठीक आहे. जसं आपण लिनियर ऍक्सलरेशन म्हटलं
रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नोन एज लिनियर ऍक्सलरेशन. तशाच प्रकारे आपल्याला अँग्युलर ऍक्सलरेशन घ्यायचं आहे. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे यालाच आपण काय म्हणू, डी ओमेगा अपॉन डी टी. आलं लक्षात, डी ओमेगा अपॉन डी टी म्हणजेच ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन डी टी. किती टाइम मध्ये किती अँग्युलर वेलॉसिटी चेंज होऊन राहिली म्हणजे काय झालं, अँग्युलर ऍक्सलरेशन. या बेसिक टर्म्स आहेत ज्या पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला लागणार आहेत. परत सांगतो पहा, लिनियर डिस्प्लेसमेंट. ऑब्जेक्ट जेव्हा लिनियरली मूव्ह करते, लिनियरली एखादा पाथ कव्हर करते, तेव्हा त्याची इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत जी डिस्प्लेसमेंट होते त्याला आपण लिनियर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. डिनोट करतात एक्स न किंवा डीएक्स न. लिनियर वेलॉसिटी किती वेळामध्ये किती डिस्प्लेसमेंट चेंज होऊन राहिली, किती टाइम मध्ये किती अंतर कव्हर होऊन राहिलं. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट. रेट म्हटलं म्हणजे अपॉन मध्ये टाइम आला किंवा मग विथ रिस्पेक्ट टू टाइम असंही म्हणू शकतो आपण. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो लिनियर वेलॉसिटी. डिनोट करतात व्ही न आणि व्हीचा फॉर्म्युला राहते डीएक्स अपॉन डी टी. त्यालाच तुम्ही x2 मायनस x1 अपॉन मध्ये t2 मायनस t1 असंही डिनोट करू शकता. लिनियर ऍक्सलरेशन किती टाइम मध्ये किती वेलॉसिटी चेंज होऊन राहिली त्याला आपण म्हणतो लिनियर ऍक्सलरेशन. डिनोट करतात ए ने, फॉर्म्युला राहते डीव्ही अपॉन डीटी. याचाच फॉर्म्युला तुम्ही आतापर्यंत असा पण पाहिलाय, व्ही मायनस यू अपॉन टी यूज केलेला आहे आतापर्यंत. V stands for final velocity, U stands for initial velocity आणि T stands for time. ठीक आहे, त्याच्यानंतर रेडियस वेक्टर. आपण सर्क्युलर मोशनचा भाग बघून राहिलो. रेडियस वेक्टर म्हणजे काय की जेव्हा ऑब्जेक्ट सर्कल मध्ये फिरत असते तेव्हा सेंटर आणि पोझिशन ऑफ पार्टिकल यांना जोडणारा हा जो वेक्टर असते याला आपण रेडियस वेक्टर असं म्हणतो. मी वेक्टर हा शब्द का लावला, कारण की कंटिन्युअसली डायरेक्शन चेंज होऊन राहिली. लक्षात, ड्रॉ करण्याची डायरेक्शन आधी ही होती, आता ही झाली, इकडे गेल्यानंतर डायरेक्शन ही राहील. कंटिन्युअसली डायरेक्शनचा भाग घेऊन राहिला म्हणून मी त्याला वेक्टर असं नाव देऊन दिलं. तुम्ही फक्त सिंपल सर्कल काढला, ही झाली रेडियस. आता मी रेडियस वेक्टर नाही म्हणणार कारण की सर्कल काढून तुम्ही सोडून दिलाय, पण ऑब्जेक्ट कंटिन्युअसली फिरून राहिला ना त्यामध्ये, बरोबर, म्हणून आपण रेडियस वेक्टर असं नाव दिलं. रेडियस वेक्टरचं SI युनिट मीटर, CGS युनिट सेंटीमीटर, डायमेन्शन L1 तेच जे डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंटचे असतात तेच. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, रेट ऑफ चेंज अँगल डिस्क्राइब बाय रेडियस वेक्टर ऍट द सेंटर ऑफ सर्कल व्हाईल परफॉर्मिंग और एक्झिक्युटिंग सर्क्युलर मोशन. जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत जातो तेव्हा सेंटरवर डिस्क्राइब केलेला अँगल म्हणजे काय असते, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर वेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. किती टाइम मध्ये किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाली म्हणजेच काय राहते, अँग्युलर वेलॉसिटी. ओमेगाला डिनोट करतात, तर डब्ल्यू म्हणायचं नाही, डब्ल्यू आणि ओमेगा मध्ये फरक आहे. ठीक आहे, ओमेगाचाच फॉर्म्युला डी थिटा अपॉन डी टी. आणखी एक फॉर्म्युला 2 पाय एन, एन म्हणजे फ्रिक्वेन्सी. आणखी एक फॉर्म्युला 2 पाय अपॉन टी, टी म्हणजे टाइम पिरियड. तेच अँग्युलर ऍक्सलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. किती टाइम मध्ये किती अँग्युलर वेलॉसिटी चेंज होऊन राहिली म्हणजेच काय असते, अँग्युलर ऍक्सलरेशन. यालाच आपण डिनोट करू शकतो डी ओमेगा अपॉन डी टी म्हणजेच ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन डी टी. या झाल्या बेसिक टर्म. याच बेसिक टर्म मध्ये आणखी आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशन्स पाहायचे आहेत. 2 कायनेमॅटिकल इक्वेशन्स पाहू बघा आपण. लिनियर कायनेमॅटिकल इक्वेशन्स आणि सेकंड पार्ट मध्ये मी लिहिणार अँग्युलर कायनेमॅटिकल इक्वेशन्स. सर दोन्ही साईडने का लिहिले आहेत आपण? दोन्ही साईडने यासाठी लिहिले कारण की एक लर्न झालं तर आपलं दुसरं लर्न होत आहे. फक्त लिनियर मध्ये जे पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स चेंज करून आपल्याला अँग्युलरचे पॅरामीटर टाकावं लागतं. लिनियर कायनेमॅटिकल इक्वेशन अप टू 10th स्टँडर्ड तुम्ही पाहिलेलं आहे. पहिलं लिनियर कायनेमॅटिकल इक्वेशन आहे V इज इक्वल्स टू U प्लस AT. ओळखीचे वाटतात का रे?
एस इज इक्वल्स टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. त्याच्यानंतर तिसरं व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस, वेअर यू स्टँड्स फॉर इनिशियल वेलॉसिटी, initial linear velocity, V stands for final linear velocity. त्याच्यानंतर A stands for linear acceleration, S stands for displacement किंवा linear displacement आपण म्हणू शकतो, आणि T stands for time, instant time. ठीक आहे. आता आपल्याला हेच पॅरामीटर अँग्युलरचे कन्वर्ट करायचे. अँग्युलर कायनॅमेटिकल इक्वेशन मध्ये सेम हाच फॉर्मॅट मी लिहिणार, ओमेगा इज इक्वल्स टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. सेकंड लिहिणार मी थीटा इज इक्वल्स टू ओमेगा 0 टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. आणि थर्ड वन लिहिणार मी ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा थीटा. आता याच्यामध्ये ओमेगा 0 म्हणजे काय राहते? ओमेगा 0 ने कोणाची जागा घेतलेली आहे? यू ची जागा घेतली आहे. यू म्हणजे काय होतं? इनिशियल लिनियर वेलॉसिटी. ओमेगा 0 म्हणजे काय होईल? व्हेरी गुड, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी. त्याच्यानंतर ओमेगाने कोणाची जागा घेतली आहे रे? व्ही ची. व्ही म्हणजे होतं फायनल लिनियर वेलॉसिटी, तर ओमेगा म्हणजे काय होईल? फायनल अँग्युलर वेलॉसिटी. त्यानंतर अल्फाने कोणाची जागा घेतली आहे? ए ची, लिनियर ऍक्सेलरेशनची, तर अल्फा म्हणजे काय होईल? अँग्युलर ऍक्सेलरेशन. त्याच्यानंतर आणखी काय बाकी आपलं? थीटा. थीटाने कोणाची जागा घेतलेली आहे? एस ची. एस जर लिनियर डिस्प्लेसमेंट असेल तर थीटा म्हणजे काय राहील? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि टी टाइम सेम राहील सगळ्यांमध्ये, लिनियर मध्ये पण आणि अँग्युलर मध्ये पण. टाइम हाच एक पॅरामीटर आहे की जो चेंज होणार नाही. बाकी सगळे लिनियरचे पॅरामीटर आपण एक्सचेंज केले कोणासोबत? अँग्युलरच्या पॅरामीटर सोबत. लक्षात आलं? हे जर लर्न असले तर याच्यावरून आपल्याला ते दुसरे पण लर्न करता येतात. फक्त माहित पाहिजे की कोणाला कशाने रिप्लेस करायचं आहे. आलं लक्षात? त्यानंतर relation between linear velocity and angular velocity. लक्षात येत असेल तरच सांगा. बरोबर आहे? आपण रिव्हिजन घेऊन राहिलो म्हणून फास्टही चालू आहे. जास्त फास्ट होत असलं सांगायचं की सर हा कन्सेप्ट लक्षात नाही आला, आपण तो परत घेऊ. एकच रविवार नाही घ्यायचा आपल्याला, पूर्ण चॅप्टर आपल्याला रविवारीच कव्हर करायचा आहे. ठीक आहे? थोडंही फास्ट वाटत असलं तर मला सांगायचं. रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. आपण कन्सिडर करू की एक ऑब्जेक्ट जो आहे तो सर्क्युलर मोशन एक्झिक्यूट करून राहिला. ठीक आहे? ही त्याची इनिशियल पोझिशन आहे. ही त्याची इनिशियल पोझिशन आहे आणि सर्क्युलर मोशन एक्झिक्यूट करत असताना तो इथे गेला. ही झाली त्याची फायनल पोझिशन आणि ही झाली इनिशियल पोझिशन. याच्यामध्ये त्यांना अँगल डिस्क्राईब केला थीटा. हा झाला रेडियस वेक्टर. याच्यामध्ये त्याची लिनियर डिस्प्लेसमेंट झाली एक्स. ठीक आहे? असं आपण कन्सिडर केलं तर एक फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. एक सिंपल बेसिक फॉर्म्युला आहे. तो म्हणजे कुठला? आर्क इज इक्वल्स टू रेडियस इंटू अँगल. कुठला बेसिक फॉर्म्युला आहे? आर्क इज इक्वल्स टू रेडियस इंटू अँगल. तर आर्क किती कन्सिडर होईल? एक्स. रेडियस आर वेक्टर म्हणू आपण. ठीक आहे? आणि किंवा मग आर इंटू अँगलला आपण कन्सिडर करू थीटा. जर मी या इक्वेशनला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम
डिफरन्शिएट इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर हेच इक्वेशन काय बनेल पहा, dx अपॉन dt इज इक्वल्स टू आर कॉन्स्टंट, आर बाहेर काढू आपण, डी थिटा अपॉन dt. बदलणारे व्हेरिएबल कोण आहेत, पार्टिकल समोर गेला तर एक्स बदलू शकते, थिटा बदलू शकते, आरचा मॅग्निट्यूड थोडी बदलणार आहे. मग आर कॉन्स्टंट आहे तर आर आपण बाहेर घेतला. आता dx अपॉन dt म्हणजे काय होईल, dx अपॉन dt काय पाहिलं आपण याच्या आधी, लिनियर वेलॉसिटी म्हणजेच v हा r, डी थिटा अपॉन dt म्हणजे काय होईल, व्हेरी गुड, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. तर v इज इक्वल टू फॉर्म्युला काय आला, ओमेगा, आर ओमेगा. जर तुम्हाला मॅग्निट्यूड मध्ये दिलं असेल म्हणजे आर आणि ओमेगा हे जर आकड्यांमध्ये दिलं असेल 5, 4, 3 तर डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करायचा. पण जर समजा तुम्हाला वेक्टर फॉर्म मध्ये दिलं असेल IJK च्या फॉर्म मध्ये, तर वेक्टर फॉर्म मध्ये हाच फॉर्म्युला काही अशा प्रकारे लिहिला जाते, व्ही वेक्टर इज इक्वल टू ओमेगा वेक्टर क्रॉस आर वेक्टर. ओमेगा वेक्टर आधी लिहायचा, आर वेक्टर नंतर लिहायचा, बरोबर आहे. मधात क्रॉस प्रोडक्ट आहे, कारण की हा जो वेलॉसिटी, ही जी वेलॉसिटी आहे ही वेक्टर क्वांटिटी आहे, त्याची व्हॅल्यू जी आहे ते वेक्टर प्रोडक्ट मध्येच येईल. वेक्टर प्रोडक्ट म्हणजेच क्रॉस प्रोडक्ट. मग तुम्हाला जर आयजेकेच्या फॉर्म मध्ये दिलं असेल तर हा कन्सेप्ट वापरायचा. या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट करणं म्हणजेच काय, डिटर्मिनंट काढणं. ठीक आहे, हे झालं रिलेशन कशामधलं, लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी मधलं. लक्षात आलं सर्वांच्या. त्यानंतर रिलेशन बिटवीन linear acceleration and angular acceleration. जसं लिनियर ऍक्सिलरेशन आणि अँग्युलर ऍक्सिलरेशन यांच्यामधलं रिलेशन आपल्याला पाहायचं आहे, सेम कुणासारखं आहे, रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी. आता पहा आपल्याकडे एक रिलेशन आहे, पहा वी हॅव v इज इक्वल्स टू आर ओमेगा. आपण जस्ट प्रूव्ह केलेला आहे मागच्या स्लाइडवर, v इज इक्वल्स टू आर ओमेगा हे रिलेशन आहे. ठीक आहे, जर समजा मी या दोघांनी अगेन डिफरन्शिएट करतो तर इथं होईल dv अपॉन dt इज इक्वल्स टू आर आणि इथं राहील डी ओमेगा अपॉन dt. ठीक आहे, आता मला सांगा dv अपॉन dt म्हणजे काय होते, लिनियर ऍक्सिलरेशन. व्हेरी गुड, अल्फा इज इक्वल्स टू आर आणि डी ओमेगा अपॉन dt म्हणजे काय होईल, अँग्युलर ऍक्सिलरेशन. म्हणजेच याला आपण ए म्हणू आणि याला आपण म्हणू अल्फा. ए इज इक्वल्स टू आर अल्फा. याला जर समजा आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असलं तर, कारण की लिनियर ऍक्सिलरेशन पण काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, तर ए वेक्टर इज इक्वल्स टू मी अल्फा वेक्टर क्रॉस आर वेक्टर. जसं ओमेगा वेक्टर इंटू आर वेक्टर लिहिलं होतं आपण. क्रॉस प्रोडक्टच का बरं घेतला, कारण की वेक्टर प्रोडक्ट आपल्याला दाखवायचा आहे. वेक्टर प्रोडक्टच का दाखवायचा आहे, कारण की ए कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. राहील लक्षात. जर मॅग्निट्यूड मध्ये तुम्हाला व्हॅल्यूज दिल्या असतील तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरा. वेक्टर आयजेकेच्या फॉर्म मध्ये व्हॅल्यूज दिल्या असतील तर मग क्रॉस प्रोडक्ट वापरायचा. क्रॉस प्रोडक्ट जमते ना. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे सेंट्रीपिटल फोर्स. ओळखीचा वाटतंय सेंट्रीपिटल फोर्स, 10th स्टँडर्ड. त्याच्यामध्ये समजा ग्रॅव्हिटेशन वगैरे असेल, तुम्हाला सर्क्युलर मोशनचा पार्ट असेल, सेंट्रीपिटल फोर्स होता. सेंट्रीपिटल फोर्स मीन्स काय राहते, फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल किंवा फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल विच इज एक्झिक्युटिंग अ सर्क्युलर मोशन अँड डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. जो फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल ऍक्ट होते त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रीपिटल फोर्स. एक साधा घरी एक्सपेरिमेंट करून पाहायचा. एक पाण्याची बकेट आहे, ती घ्यायची, पाणी भरलेलं असलं पाहिजे, बरोबर. आपला हात त्याच्यामध्ये टाकायचा आणि गोल गोल फिरवायचं. काय ऑब्झर्वेशन दिसेल, हो पाणी फिरेल म्हणा सर. अजून काय ऑब्झर्वेशन दिसेल, आतमध्ये मधात डीप होते, बरोबर आहे.
मधात एक प्रकारचा होल तयार झाल्यासारखं होते. मग आता मधात एक वेळ होल तयार झाल्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे, एक ऑब्जेक्ट घ्यायचा आहे आणि ते कोपऱ्यावर बँकवर सोडायचं. असं ऑब्जेक्ट की जे डुबणार नाही, सिंक न होणार. नाही तर घेसाल एखादा मोठा दगड आणि तो सोडसाल, एक्सपेरिमेंटची एसी तर एसी. आपल्याला असं घ्यायचं आहे की जे डुबणार नाही, कोपऱ्यावर सोडायचं आहे आणि सोडता सोडता ऑब्झर्वेशन काय की ते फिरता फिरता कुठे येणार, सेंटरवर येणार. सेंटरवर आला म्हणजे त्याच्यावर त्याला कोणीतरी ढकललं, कोणता फोर्स ऍक्ट झाला, सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट झाला. आलं लक्षात? तुम्ही पाहिलं असेल, समजा ते नाव ऐकले असतील की एखाद्या पॉन्ड मध्ये किंवा लेक मध्ये किंवा नदीमध्ये भोवरा राहते, की तिथे कितीही मोठा स्विमर गेला तरी तो पोहू शकत नाही, स्विम करू शकत नाही. ऍक्च्युअल मध्ये काय असते पहा, ही समजा आतमधली सरफेस, इनर सरफेस, आणि याच्या मधात कुठेतरी अशी कॅव्हिटी तयार झालेली असते. या कॅव्हिटीमुळे काय होते की इथलं जे पाणी आहे ते राऊंड अँड राऊंड फिरत फिरत याच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तिथं सर्क्युलर मोशन जर क्रिएट झालं पाण्याचं, तर याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणारा प्रत्येक ऑब्जेक्ट जो आहे त्याच्यावर कोणता फोर्स ऍक्ट होते, सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होते. मग तो कितीही नॅशनल लेवलचा स्विमर असो, तो याच्यातून बाहेर निघू शकत नाही. स्विमिंग टँक थोडी येते, बरोबर. इथं डायरेक्ट कोणता फोर्स ऍक्ट होते, सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होते. तो आतमध्येच ओढल्या जाईल. लक्षात? मग आता या सेंटर सिकिंग फोर्स असंही म्हणतात. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आपण काय लिहू शकतो पहा, एकदम सिंपल डेफिनेशन लिहू, ए फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स the center of circle while किंवा मग during सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन सुरू असताना जो फोर्स ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर असते त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. त्याला सेंटर सिकिंग फोर्स असंही म्हटलं जाते. त्याच्यामध्ये दुसरा पॉइंट आपण लिहू शकतो की धिस फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन. हा जो फोर्स आहे हा सर्क्युलर मोशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. जिथे जिथे सर्क्युलर मोशन होईल तिथे इथं सेंट्रिपिटल फोर्स लागणारच. जर सेंट्रिपिटल फोर्स तिथं अप्लाय नाही होऊन राहिला तर समजून जायचं की ते सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही. याचा फॉर्म्युला आहे पहा, फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स साठी फॉर्म्युला काय आहे, एक तर mv² अपॉन r. डिपेंड करते हा फॉर्म्युला कधी वापरायचा. जर आपल्याला लिनियर व्हेलॉसिटी दिलेली आहे, मास आणि रेडियस दिलेले आहे, तर हा फॉर्म्युला वापरा. तुम्ही याच ठिकाणी m अपॉन r आहे, v च्या ठिकाणी जर समजा तुम्ही r ओमेगा टाकलं, जे की रिलेशन आपण आत्ताच पाहिलं, तर हाच फॉर्म्युला काय होईल, m r² ओमेगा² अपॉन r. एक r कॅन्सल होऊन जाईल. फायनल फॉर्म्युला काय तयार झाला, mr ओमेगा². मग तुम्हाला जर अँग्युलर व्हेलॉसिटी दिलेली आहे तर हा फॉर्म्युला वापरा, लिनियर व्हेलॉसिटी दिलेली आहे तर हा फॉर्म्युला वापरा. डिपेंडन्सी आपल्याला दिलेलं काय आहे. त्यानंतर याच फॉर्म्युला जर समजा आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल, इन वेक्टर फॉर्म, तर एफ वेक्टर इज इक्वल टू मी काय लिहिणार, mv² अपॉन r. इथं निगेटिव्ह साइन आणि इथं लिहिणार मी r चा युनिट वेक्टर. ठीक आहे. v चा स्क्वेअर आहे, m स्केलर क्वांटिटी आहे, r ला आपण वेक्टर म्हणू शकतो पण r डिव्हिजन मध्ये आहे आणि वेक्टर्सची डिव्हिजन पॉसिबल नाही. म्हणून मी अपॉन मध्ये जो r आहे त्याच्या डोक्यावर वेक्टरची साइन दिली नाही. मग वेक्टर मध्ये दाखवायचा कसा, तर मी इथं युनिट वेक्टर दिला हा r. तसं याचा मॅग्निट्यूड काढला तर युनिट वेक्टरचा मॅग्निट्यूड किती होणार आहे, 1.
त्यामुळे काही फरक पडणार नाही. आणखी एफ वेक्टर इज इक्वल टू मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर. आता मी आर वर होता तर आता आरच्या डोक्यावर मी वेक्टरची साईन दिली, कारण की वेक्टरची मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. ठीक आहे, डिव्हिजन नाही. हे मायनस साईन कशाला दिली असेल रे? निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द ऑब्जेक्ट स्टील इन सर्क्युलर मोशन और स्टील बाइंड्स टू सेंटर ऑफ सर्कल. ऑब्जेक्ट अजूनही सेंटरला बांधलेला आहे किंवा अजून पण तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला, तो सर्कलच्या बाहेर गेलेला नाही. बरोबर, हे इंडिकेट कोण करते? हे मायनस साइन इंडिकेट करते. आलं लक्षात? त्यानंतर फोर्थ पॉइंट आपण लिहू शकतो, दिस फोर्स इज रियल फोर्स अँड arises in inertial frame of reference. हा जो फोर्स आहे हा रियल फोर्स आहे, किंवा आपण म्हणू शकतो अराइज इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. रियल फोर्स म्हणजे काय होईल? रियल फोर्सेस का म्हटलं मी त्याला? एनीवन? रियल फोर्स म्हणजे असा फोर्स की जर रियल ओरिजिन आपल्याला माहित आहे, तो फोर्स कुठून येऊन राहिला, कोण अप्लाय करून राहिला हे आपल्याला माहित आहे, त्याला आपण म्हणतो रियल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स माहित आहे, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर आहे, सेंटर त्याला ओढून राहिलं. बरोबर आहे, पण काही असे फोर्सेस असतात की जे कुठून येतात आपल्याला माहित नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही का बसमध्ये ट्रॅव्हल करून राहिले, ठीक आहे, आपली एसटी महामंडळची बस आहे, ठीक आहे, आवश्यकतेपेक्षा जास्त व्हायब्रेट करणारी. आता बस ट्रॅव्हल करून राहिले, सस्पेन्शन तर पूर्ण गेलेले असतात. बस ड्रायव्हरनं राईट डायरेक्शन टर्न घेतला एकदम अचानक, तुमची बॉडी बरोबर लेफ्ट डायरेक्शन मूव्ह होती, आणि बरोबर महामंडळनं तो रॉडही लावलेला असते का आपल्या कानाचं माप घेऊन लावलेलं असतं काय माहित. बरोबर आहे, बरोबर कानावर बसते आपल्या तो. आपली बॉडी लेफ्ट डायरेक्शन मूव्ह झाली जेव्हा गाडी जी आहे ते राईट डायरेक्शन गेली. कोणी ढकललं का तुम्हाला? कोणाला ब्लेम करू शकता का तुम्ही? आपल्या बाजूच्याला कुटू शकता का की मला धक्का का दिला म्हणून? त्याची थोडी चुकी आहे. सर फोर्स अप्लाय झाला, फोर्स अप्लाय कोणी केला? ड्रायव्हरने केला. कोणावर केला? स्टेअरिंगवर केला. स्टेअरिंगने कोणावर केला? टायर्सवर केला. टायर्सने रोडवर केला. तुम्ही कुठे आले? तरी बॉडी मूव्ह झाली. मग फोर्स जो आहे त्याचं रिअल ओरिजिन आपल्याला माहित आहे का? नाही. मग तो झाला इमॅजिनरी फोर्स, कारण की त्याचं रिअल ओरिजिन आपल्याला माहित नाही. तर सुडो फोर्स असं म्हणतो. तुम्ही बाईक चालून राहिले, अचानक ब्रेक मारले, तुमची बॉडी समोरच्या डायरेक्शननं बेंड झाली. बरोबर आहे, तुम्ही ब्रेक अप्लाय केले बाईकवर, बाईकने टायर्सवर, टायर्सने रोडवर, तुमच्या बॉडीचा संबंधच नाही, पण तरी बॉडी बेंड झाली. म्हणजे फोर्स अप्लाय झाला, पण कुठून झाला हे आपल्याला माहित नाही. बरोबर. त्याच्यानंतर आपण एखादा दगड धाग्याला बांधलेला आहे, तो फिरून राहिलो, फिरता फिरता दगड सुटला, तो कुठे जाईल आपल्याला माहित आहे का? रिअल ओरिजिन काय आहे हे आपल्याला माहितच नाही. अशा फोर्सला आपण इमॅजिनरी फोर्स म्हणतो, सुडो फोर्स म्हणतो. पण ज्याचं रिअल ओरिजिन माहित आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे माहित आहे, अर्थ एक्झर्ट करून राहिली, रिअल फोर्स आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे माहित आहे, न्यूक्लियस अप्लाय करून राहिला इलेक्ट्रॉन्सवर, रिअल फोर्स आहे. मॅग्नेटिक फोर्स आहे माहित आहे, मॅग्नेट अप्लाय करून राहिलं, रिअल ओरिजिन माहित आहे आपल्याला, म्हणून हे झाले रिअल फोर्सेस. सेंट्रिपिटल फोर्स पण कुठला फोर्स झाला? रिअल फोर्स. आणि सोबतच मी म्हटलं इट अरायझेस इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे काय होईल इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स? म्हणजे एक अशी वस्तुस्थिती, एक असं फ्रेम ऑफ रेफरन्स की जिथं न्यूटनचा पहिला लॉ ऍप्लिकेबल आहे. कोणाला माहिती आहे न्यूटनचा पहिला लॉ? लॉ ऑफ इनर्शिया काय आहे? व्हेरी गुड. A body continues its state of rest or motion unless it is acted upon by any external unbalanced force. कुठलीही बॉडी रेस्ट मधली रेस्ट मध्येच राहील किंवा मोशन मधली मोशन मध्येच राहील जोपर्यंत त्यावर कुठलाही एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नाही. अनबॅलन्स्ड फोर्स असं म्हटलं मी, लक्ष. मी जर म्हटलं की चेअर उचलायची आहे, तुम्ही इझिली उचलून घेसाल कारण की तेवढा फोर्स तुमच्याकडे आहे. मी जर म्हटलं की हा पूर्ण टेबल उचलायचा आहे तर भारी जाईल,
किंवा मग काही लोकांना उचलता येणार नाही, कारण की तेवढा अनबॅलन्स्ड फोर्स नाहीये. आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर जर बॉडी रेस्ट मधली मोशन मध्ये येत असेल किंवा मोशन मधली रेस्ट मध्ये येत असेल तर तुमच्याकडे अनबॅलन्स्ड फोर्स आहे. मी तुम्हाला म्हटलं की भिंत लोटायची आहे, लोटून पाहायची घरी भिंत, बरोबर आहे. घरी कोणी नसताना घरचे पागल समजतात बरं. भिंत लोटल्या चालली का? नाही चालली, बरोबर आहे. म्हणजे तो तुमच्याकडे अनबॅलन्स्ड फोर्स नाहीये. मग एखाद्या बॉडीवर जर अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत असेल किंवा अनबॅलन्स फोर्स ऍक्ट झाल्याशिवाय बॉडी जर रेस्ट मधली मोशन मध्ये येत नसेल किंवा मोशन मधली रेस्ट मध्ये येत नसेल तर तिथं ऍक्ट होते न्यूटनचा पहिला लॉ. मग आता इथं ऑब्जेक्टवर अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होते म्हणूनच तो सेंटरवर आला किंवा सेंटरला बांधलेला होता. म्हणून आपण म्हटलं की दिस फोर्स इज रिअल फोर्स अँड इट अरायझेस इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ठीक आहे. पाचवा पॉइंट आपण याच्यामध्ये लिहू शकतो. याचं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल सिंपल लिहू शकतो आपण की मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ in circular orbit. The necessary centripetal force is provided by gravitational force. मून अर्थच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करते तर त्याला आवश्यक असलेला सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणखी एक्झाम्पल लिहू शकतो आपण. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स फिरून राहिले न्यूक्लियसच्या भोवती, गोल ऑर्बिटमध्ये फिरतात. मग त्याला आवश्यक असलेला सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ठीक आहे. तो जर नसला तर ऑब्जेक्ट सरळ निघून जाईल, म्हणजे सर्क्युलर मोशन होणारच नाही, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड होणारच नाही. ठीक आहे. आपण समजा गाडी टर्न करून राहिलो, एका टर्न आहे असा, गाडी पहिले सरळ चालत होतो मग टर्न आहे, टर्नवर तुम्ही गाडी राऊंड शेप मध्ये टर्न करून राहिले तेव्हा बॉडी सर्कल मध्ये आहे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय होऊन राहिला. पण त्यावेळी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते? फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड सरफेस ऑफ रोड. आपले टायर्स एकदम सपाट असू द्या किंवा मग रोडवर पाणी साचलेलं असू द्या, काय करतात? टायर्स स्लिप करतात, कारण की फ्रिक्शन होत नाही. फ्रिक्शन झालं नाही, सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होणार नाही, गाडी काय होईल? रोडच्या खाली चालली जाईल. आलं लक्षात? हे झाले याचे एक्झाम्पल्स. सेम जसा आपण सेंट्रिपिटल फोर्स पाहिला तसाच आपल्याला पाहायचा आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. 10 पर्यंत तुम्हाला सेंट्रिपिटल असेल, सेंट्रिफ्युगली होतं का? आता हे थोडंसं एक्सटेंड झालेलं वर्जन आहे. ठीक आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स, व्हॉट इज मीन बाय सेंट्रिफ्युगल फोर्स? सेम त्याच्या अपोजिट, ए फोर्स डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर of the circle during circular motion is known as centrifugal force. एक सिंपल डेफिनेशन लिहून दिली मी, अलग अलग टाइपनं लिहिता येते. जो फोर्स डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर असते सर्कलच्या, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो सेंट्रिफ्युगल फोर्स. एक साधी ऍक्टिव्हिटी, आपल्या घरी मिक्सर ग्राइंडर राहते. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे पण आपल्याला ग्राइंड करायचं आहे, मिक्स करायचं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं. ठीक आहे. भांडं सेट करायचं आणि त्याच्यावर झाकण न लावता मिक्सर चालू करून द्यायचं. काय होईल? रिअल मध्ये करू नका असं, बरोबर आहे. फक्त इमॅजिन करा की असं जर झालं तर काय होऊ शकते. त्या आतमधलं जे आहे सगळं स्प्रेड होऊन जाईल का? आतमधलं जे ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर कोणता फोर्स ऍक्ट होणार? सेंट्रिफ्युगल, की जो सेंटर पासून दूर फेकेल सगळ्यांना. आपल्या सायकलले किंवा गाडीले आपण मडगाड का लावतो रे? एकदा गाडी किंवा सायकल बिना मडगाडची चालवून पहा, चिखलामध्ये चालवून पहा,
काय होईल, एक तर मागचा भरेल किंवा मग आपण भरू. कारण की टायर्स जे राहतात, हे समजा टायर आहे, तो जो मड आहे तो या स्टिक होणार, हे तो मड या स्टिक झाल्यानंतर याच्यासोबतच फिरेल, पण जिथं कॉन्टॅक्ट तुटला तिथून तो असा मूव्ह होऊन जाईल. जसा कॉन्टॅक्ट तुटला तो सेंटरकडे येणार नाही, तो कसा जाईल, डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर. मग ते डिपेंड करते कॉन्टॅक्ट कुठून तुटून राहिला. इथं कॉन्टॅक्ट तुटला तर तो असा जाईल आपल्या मागून येणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर, बरोबर आहे. इथं जर तुटला तर तो असा जाईल आपल्याच पाठीवर येईल. लक्ष, तो डिपेंड करते की कॉन्टॅक्ट कुठे तुटते, पण एवढं नक्की आहे की तो सेंटरकडे येणार नाही. कुठं जाईल हे आपल्याला माहित नाही, पण एवढं माहित आहे की तो सेंटरकडे येणार नाही, कारण की त्याच्यावर जो फोर्स ऍक्ट होऊन राहिला तो फोर्स कसा आहे, डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर आहे, टुवर्ड द सेंटर नाही, कसा आहे, अवे फ्रॉम द सेंटर आहे. तशा फोर्सला आपण सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हणतो. सेकंड पॉइंट, दिस फोर्स इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन. हा जो फोर्स आहे हा सर्क्युलर मोशन साठी रिस्पॉन्सिबल नाही आहे. ठीक आहे, हा फोर्स सर्क्युलर मोशन साठी रिस्पॉन्सिबल नाही, याच्यामुळे सर्क्युलर मोशन तुटून जाईल. त्याच्यानंतर याच्यासाठी फॉर्म्युला जर पाहतो म्हटलं तर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला, सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला तोच राहील mv²/r किंवा मग mr⍵². याला जर वेक्टर फॉर्म मध्ये म्हटलं तर तोच फॉर्म्युला mv²/r, इथं r चा युनिट वेक्टर आणि mr वेक्टर ω². फक्त वेक्टर फॉर्म मध्ये मी एक बदल केला, मी इथं निगेटिव्ह साईन दिली नाही, कारण की त्यासाठी आपण निगेटिव्ह साईन काय म्हटलं होतं, हे सेंटरला बांधलेलं आहे, हे इंडिकेट करते इथं सेंटर पासून दूर चालला, मग इथं निगेटिव्ह साईन देण्याचं काम आहे का, नाही. त्यानंतर चौथा पॉइंट, this force is pseudo force. Pseudo म्हणजेच imaginary force and arises in non-inertial frame of reference. हा सुडो फोर्स आहे, इमॅजिनरी फोर्स आहे आणि हा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये अराइज होते. सुडो फोर्स किंवा इमॅजिनरी फोर्स मी का म्हटलं, रिअल ओरिजिन माहितच नाही. इथून मड निघाल्यानंतर या मडले कोण उडून राहिला आपल्याला माहित आहे का, म्हणजे कोणत्या डायरेक्शन जाईल आपल्याला माहित आहे का. दगड आपण धाग्याने बांधलेला आहे, तो फिरवून राहिलो, तो सुटल्यानंतर नेमका कुठे जाईल आपण गेस करू शकतो का, म्हणजे रिअल ओरिजिन आपल्याला माहित नाही, म्हणून हा सुडो फोर्स आहे. सोबतच नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, तुमच्यावर फोर्स अप्लाय न होता जर बॉडी मूव्ह होत असेल तर तिथं न्यूटनचा पहिला लॉ ऍप्लिकेबल नाही. जे आपण बसचं उदाहरण घेतलं होतं, तुमची बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये होती, टर्न घेतल्यानंतर ती मोशन मध्ये आली, डिस्प्लेस झाली, पण तुमच्यावर कोणताच फोर्स ऍक्ट झाला नव्हता, म्हणजे तो न्यूटनचा पहिला लॉ ऍक्ट झाला नाही, म्हणजेच ते काय आहे, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. आणि त्यानंतर लास्ट इज एक्झाम्पल, क्रीम सेपरेटर पाहिलं असेल तुम्ही, आपल्या घरी राहते किचन मध्ये, पाहिलं का, एक भांड मधात हँडल असते त्याला, ते मधात फिरवतात, कशासाठी वापरतात ते, क्रीम सेपरेट करण्यासाठी. घरी तूप लोणी काढत असतील ना, दूध राहते खराब झालेलं, ते फिरवतात फिरवतात, त्यातून जे क्रीम आहे ते काय होते, सेपरेट होते. इन ए क्रीम सेपरेटर cream separates due to centrifugal force. क्रीम सेपरेटर मध्ये क्रीम कशी सेपरेट होते, सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे सेपरेट होते, सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होते, म्हणून ते सेंटरच्या दूर जाते आणि मग आपण ती कलेक्ट करू शकतो. ग्रॅमोफोन डिस्क असते पहा, ग्रॅमोफोन डिस्क माहित आहे, ग्रॅमोफोन माहित आहे, ते ओपेरा म्युझिक ऐकतात पण, एवढा मोठा भोंगा राहते, डिस्क असते एवढी मोठी सीडी. 3 इडियट्स पिक्चर पाहिला असेल, त्याच्यामध्ये तो काय म्हणतात त्याला, व्हायरस,
डीन असतात ते कॉलेजचे, बरोबर आहे, व्हायरस बरोबर आठवण आहे आपल्याला. ते ओपेरा ऐकतात, ते डिस्क समजा रोटेटिंग राहते. तुम्ही जर त्या डिस्कवर एक 5 रुपीजचा कॉइन ठेवला, जशी जशी ते डिस्क रोटेट होईल की नाही, तो कॉइन सेंटरच्या जवळ नाही येणार, तो कसा जाईल, दूर दूर जाईल. बरोबर. कुठल्या फोर्सना, सेंट्रिफ्युगल फोर्सनं. ते एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, जे बसमधलं उदाहरण घेतलं ते एक एक्झाम्पल घेऊ शकतो. आलं लक्षात. हे झाले सगळे एक्झाम्पल्स कशाचे, सेंट्रिफ्युगल फोर्सचे. आता सर्क्युलर मोशनचा 1/4 पार्ट आपला इथे झाला, की जो बेसिक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या बेसिकच्या पार्टवर आता पुढे आपण नेक्स्ट संडेला आपण काय करू, याच्यावरचे एक्सप्रेशन्स घेऊ. एक्सप्रेशन्स कुठले, सेफ्टी स्पीड ऑन हॉरिझॉन्टल कर्व रोड, सेफ्टी स्पीड ऑन बँक कर्व रोड विथ कन्सिडरिंग फ्रिक्शन, विदाउट कन्सिडरिंग फ्रिक्शन. त्याच्यानंतर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. एवढे टॉपिक झाले की सर्क्युलर मोशन हा संपला. मग त्याचे न्यूमरिकल्स आणि त्यानंतर मग रोटेशनल मोशन. आजचं लेक्चर समजलं. हे बेसिक घरी वाचून घ्यायचं. नेक्स्ट संडेला येताना एवढं जरी तुमच्या लक्षात असलं ना, तरी पुढचे एक्सप्रेशन्स जे आहे ते लवकर लवकर समजतील. आलं लक्षात. बाकी पाहू आता नेक्स्ट लेक्चर.